संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता कुठे बीड शांत होत होतं, तोच आणखी एका हत्येनं बीड हादरलंय। स्वप्नील देशमुख नावाच्या व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। एका दाम्पत्यानं हा खून केल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आणि जेव्हा कारण समोर आलं तेव्हा कारण होतं 2 वर्षांपूर्वीचा बदला। बीड पुन्हा आदरलं। स्वप्नील देशमुखची दगडानं ठेचून हत्या। भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी हत्या। बीड मधल्या गुंडगिरीचं हे नवं प्रकरण। फोटोत दिसणारा हा स्वप्नील देशमुख, त्याची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे। संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख या दोघांनी मिळून स्वप्नील देशमुखला संपवलं। ही घटना घडली आहे धारूर तालुक्यातल्या कान्हापूर गावात। कान्हापूर गावात अविनाश देशमुख याचं किराणा दुकान होतं। स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुखला त्रास देत होता। स्वप्नील देशमुखच्या त्रासाला कंटाळून अविनाश देशमुखनं 2 वर्षांपूर्वी आत्महत्या केली। अविनाशच्या आत्महत्येप्रकरणी स्वप्नील देशमुखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुखवर सतत दबाव टाकायचा। या रागातूनच अविनाशचा भाऊ संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख यांनी स्वप्नीलला संपवण्याचं ठरवलं। दोघांनी धारदार शस्त्रांनी स्वप्नील देशमुखवर जीवघेणा हल्ला केला। त्यानंतर दगडानं ठेचून स्वप्नील देशमुखची हत्या करण्यात आली। यावेळी झालेल्या झटापटीत संतोष देशमुख आणि सोनाली देशमुखही गंभीर जखमी झाले। स्वप्नील देशमुखची हत्या केल्यानंतर संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख दोघेही स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। स्वप्नील देशमुख व राजेंद्र देशमुख आणि इतर यांचे मागील 1-2 वर्षापासून वादविवाद होते। त्या वादविवादाचे प्रकरण मान्य न्यायालयासमोर आल्यानंतर स्वप्नील देशमुख एक अनिल वारकरी या इसमासह तिथे गेला आणि त्यांना म्हटला की हे जे न्यायालयात प्रकरण चालू आहे तुम्ही त्यात विड्रॉल करून घ्या आणि प्रकरण चालू नका। त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली। वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले। त्यामध्ये संतोष देशमुख यांनी त्याच्या शेतातून कामावून आलेला कापूस काढण्याचा जो चिमटा असतो तो चिमटा त्याच्या डोक्यामध्ये घातला आणि दगडाने ठेचून त्याला जीवानीशी ठार मारला आहे। विशेष म्हणजे अविनाश देशमुखनं 2 वर्षांपूर्वी ज्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच झाडाच्या खाली संतोष आणि सोनाली देशमुखनं स्वप्नीलची हत्या केली। या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपीवरती गुन्हा दाखल आहे। त्यापैकी 3 आरोपी अटक करण्यात आले आहेत। बाकी आरोपी त्यांचा शोधसाठी एक पथक निर्माण करून पाठवण्यात आले आहे। लवकरच तपास पूर्ण करून दोषारोपपत्र मुदतीत सादर करत आहोत। स्वप्नील देशमुखच्या हत्येनंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती जप्त केली आहे। संतोष देशमुख आणि सोनाली देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 वर्षांपासून सुडाचा राग मनात ठेवून स्वप्नीलची हत्या करण्यात आली। बीड मधली ही बदल्याची आग कधी संपणार हा सध्या बीड मधला महत्त्वाचा प्रश्न झालाय। विनोद जिरे, NDTV मराठी, बीड।